हॅलो नमस्कार. विदर्भ कोडू अँड लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. आजची रेसिपी करूया. आजची रेसिपी आहे गोडपुरी. आता गोडपुरीसाठी लागणारं साहित्य, एक भांडा घेते मी, त्याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचा. मैदा मी 1.5 कप मैदा घेते आहे. पण 1.5 कप मैदा घेतलेला आहे. अर्धा कप बारीक रवा घ्यायचा. थोडं चवीला मीठ घालायचं. पाकातली गोड पुरी आहे ही. आणि थोडं तूप घालायचं म्हणून. मिक्स करून घ्यायचं छान. आणि याला दही घालायचं. दही पुरी पाकातली. आणि दह्याने त्याला जेवढं दही लागेल तेवढं पीठ मळून घ्यायचं. थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं. तसं पण मळून घेते. घट्टसर गोळा बनवून घ्यायचा पोळीच्या पिठासारखं. पीठ मळून झालेलं आहे छान. दही घालून छान घट्टसर मळून घेतलेलं आहे. तर याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं. पोळीसाठी आपण पाक करून घ्यायचा. मी पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 कप साखर घेतलेली आहे. आणि त्याला अर्धा कप साखर ओली होईपर्यंत पाणी घालायचं. आणि पाक होऊ द्यायचा. एक तारी पाक करून घ्यायचा आहे. आपला पाक 1 तारी झालेला आहे. 1 तारी पाक झाला. त्याच्यामध्ये थोडी वेलची घालायची. वेलची पावडर घातलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायची. आपला मैदा छान हे मुरलेला आहे. आता आपण त्याची पुरी लाटून घ्यायची. पाकातली दही पुरी. अशा पण पुऱ्या लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या. अशा लाटून घेते मी. आपलं तेल तापलेलं आहे. तापायला ठेवलं होतं आपण. आता पुऱ्या लाटून झालेल्या आहे. एक एक पुरी करून तळून घ्या. अशाप्रमाणे छान तळून घ्यायच्या खमंग. आपली पाकातली दही पुरी खायला खूप टेस्टी वाटते. अशाप्रमाणे सगळ्या तळून घेते आहे. अशा पुऱ्या छान तळून घ्यायच्या. आणि मग थंड झाले की पाकामध्ये घालायचं. अशाप्रमाणे सगळं तयार करायचं. टाकून टाकलं का थोडासा घुमायचा आहे.
आपल्या पुऱ्या तळून झालेले छान आपण पाकामध्ये टाकून घेऊया त्याला डुबवायची छान पाकामध्ये. अशा पाकात डुबवून घ्यायच्या. छान तयार झाली दही पाकातली पुरी. सगळ्या पाकात टाकून घ्यायच्या. आपली पाकातली पुरी रेडी झालेली आहे छान. आता सर्व करून घेऊया. पाकातली दहीपुरी.